विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हरे विठ्ठल केशवा रामकरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी गजाननं भूतगणादि सेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् आत्मरूपगणेशो केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कारुण्याता आता विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. या असीम कृपेनं कैवल्य सम्राट संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या वैराग्यमूर्ती देहू निवासी जगदवंदनीय श्री तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादानं परमपूज्य श्री गुरु साखरे महाराज, परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन हरिभक्त परायण श्री मारुती महाराज थोरात यांच्या असीम कृपेनं हा चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील ही ज्ञानेश्वरी भावकथा यज्ञ आणि या यज्ञाचा आपण पाहिलं तर आजचा हा दुसरा दिवस अत्यंत भावस्पर्शी हृदयस्पर्शी असा असणारा हा संत समागम, हा योग जीवनामध्ये घडणारा आणि या संत समागमामध्ये उपस्थित आज आपण पाहिलं या साथीला आत्य हरिभक्त परायण श्री साळुंके महाराज असतील, हरिभक्त परायण श्री जाधव महाराज असतील, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण आमचे कोकाट महाराज असतील आणि हरिभक्त परायण आमचे नलावडी महाराज असतील. आणि हा सगळा श्रोतू वर्ग या सर्वांच्या अंतकरणातील हृदयस्थ परमात्म्याला या ठिकाणी साष्टांग नमन करून आज आपण या ठिकाणी कथेला सुरुवात करायची. वास्तविक आपण पाहिलं तर कालच्या चिंतनामध्ये आपण हा अर्जुन, या अर्जुनाला विषाद योग त्या ठिकाणी झालेला होता. विषाद म्हणजे अंतकरणामध्ये उत्साहाचा भंग होणं. जो अर्जुन युद्ध करायला निघालेला अर्जुन, परंतु आता भगवंतानी म्हणतोय की भगवंता आता मला या इथं युद्ध करायचं नाही आहे. त्याची कारणं, ती कारणमीमांसा वगैरे आपण या ठिकाणी आजच्या चिंतनामध्ये पाहणारच आहोत.
काय कारणामुळं त्या अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये या ठिकाणी मोह उत्पन्न झालेला आहे. आणि हा मोहग्रस्त अर्जुन रथावरून खाली उतरतोय, धनुष्यबाण खाली टाकलेला आहे आणि भगवंताच्या आता तो समोर आहे. आणि या भगवान परमात्म्याला तो अनेक प्रकारच्या नीतीच्या गोष्टी तो अर्जुन आता सांगायला लागलाय. कोणाला सांगतोय? भगवंताला नीतीच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगतोय. आपण पहा, ही जी गीता आहे ती गीता 5000 वर्षापूर्वी भगवंतानी अर्जुनाला त्या कुरुक्षेत्रावरती तिथं सांगितलेलं आहे. पण तुम्ही पहा, आजही त्या गीतेचा अर्थ अनेक साधक असतील, अनेक महात्मे असतील, अनेक आचार्यांनी त्या गीतेचा अर्थ त्या ठिकाणी पाहिलेला आहे. पण प्रत्येक आचार्यांना, प्रत्येक साधकांना तो गीतेचा अर्थ वेगवेगळ्या तऱ्हेनं, वेगवेगळ्या तरंगानं त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळालेला आहे. कारण गीता तत्व हे असं म्हटलंय की गुह्य असं तत्व असं म्हटलेलं आहे. ज्ञानप्रधान असं असणारं हे गीता तत्व म्हटलेलं आहे. या गीतेच्या उत्पत्तीची पार्श्वभूमी आपण पाहत असताना तुम्ही पहा, श्रोताही त्या ठिकाणी आम्ही पाहिलं तर तो उत्तम आहे. कोण आहे श्रोता? अर्जुन आहे. नारायण अवतार त्याला म्हटलेला आहे. आणि जो वक्ता जो आहे, तो वक्ता, हा वक्ता कोण आहे? तर साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे. पण एक लक्षात घ्या, नुसतं श्रोता आणि वक्ता या दोनच गोष्टी या ठिकाणी उपयोगाच्या नाही आहे. कारण श्रोता आणि वक्ता एकत्र आला पण सुनबाईच्या गप्पा मारायला लागला तर त्या ठिकाणी उपयोग नाही आहे. म्हणून इथे श्रोताही उत्तम आहे, वक्ताही उत्तम आहे आणि त्याचा असणारा विषय जो आहे तो विषय सुद्धा या ठिकाणी अत्यंत उत्तम असं म्हटलेलं आहे. कोणता विषय? माऊली या ठिकाणी सांगतात, आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसतू असे. वास्तविक गीता म्हणजे माऊलींच्या भाषेमध्ये आपण जर पाहिलं तर ते कर्म, उपासना, ज्ञान वगैरे हे सगळं बरं का महाराज फार वेगळं आहे. त्या ठिकाणी माऊली म्हणतात विवेकाची गोष्ट आहे. या ठिकाणी त्या अर्जुनाला झालेला मोह आणि त्या मोहाच्या निरसनाकरता भगवंत या ठिकाणी आत्मस्वरूपाचं ज्ञान त्या अर्जुनाला या ठिकाणी सांगणार आहे. आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान सांगताना पहिलं आपण पाहिलं तर साधनामध्ये पहिला विवेक आहे. त्याचा विचार आपल्याला पुढे पाहायचा आहे, आजच पाहायचा आहे. विवेक म्हणजे सार आणि असार. या जीवनामध्ये, या जगतामध्ये सार काय आहे, असार काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, मनुष्यानं आणि पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. माऊली सांगतात की जी गीता जी आहे ती गीता ही विवेकाची गोष्ट म्हटलेलं आहे. आणि गीतेचं वर्णन माऊली या ठिकाणी सांगताना, याचा भाषांतर करताना माऊली हे अद्वैत तत्वज्ञान, जे वेदांत सांगितलेलं तत्वज्ञान, आणि ते तत्वज्ञान माऊली सांगतात व्यासांचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसतू. व्यासांनी जे सांगितलं ना त्यांचाच मागोवा मी घेतोय. श्रीमद आद्य शंकराचार्य भाष्यकार त्यांचाच वाटेनं, त्यांनी सांगितलेल्या दिशेनं, त्यांच्या सांगितलेल्या मार्गानं मी सांगायचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. नवे नवे त्याच मार्गाने इथं सांगितलेलं आहे. काल मी सांगितलं की माऊली हे
वारकरी संप्रदायाचे गुरुस्थानी आहेत. सगळ्या संतांनी माऊलींना आणि गुरुस्थानी मांडलेलं आहे. ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. मनती ज्ञानदेव, मनती ज्ञानदेव, तुम्हाईसे मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण. मनती ज्ञानदेव, माईसे मनती ज्ञानदेव, तुम्हाईसे मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण. मामासाहेब दांडेकर महाराजांना एकाने विचारलं की महाराज, या जगामध्ये मोठा चमत्कार कोणता आहे? तर मामांनी सांगितलं की या जगामध्ये एकच मोठा चमत्कार आहे. तो म्हणजे कोणता? की 16व्या वर्षाची एक व्यक्ती या जगाची आई होते ना, हाच सगळ्यात जगातला मोठा चमत्कार आहे. ही माऊली 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी या ठिकाणी लिहिली आहे आणि लिहिल्यानंतर ही माऊली आली. आणि याच्यासारखा जगामध्ये चमत्कार कोणता असेल? पहा तुम्ही, हा भगवंत जर आपल्याला कळायचा असेल ना, तर तो भगवंत कळायला संत आपल्याला कळाले पाहिजे. संत जीवन आपल्याला कळालं पाहिजे. संत काय सांगतात त्यांचं वाङ्मय आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळालं पाहिजे. आणि संत जर कळायचे असतील तर त्या ठिकाणी त्यांचे ग्रंथ आपल्याला कळाले पाहिजे. त्याच वेळेस ते संत कळतील. ज्ञानोबा आपल्या समोर आता नाही आहेत, आपल्याला ते दृश्य स्वरूपामध्ये डोळ्याने दिसत नाही आहे, पण ज्ञानेश्वरीच्या रूपानं, या वाङ्मय मूर्तीच्या रूपानं माऊली आपल्यासमोर आजही आहेत. आजही आपल्याला ज्ञान देण्याचं काम, अज्ञान दूर करण्याचं काम माऊली आजही करतात. पहा, पण अंतःकरणामध्ये तेवढी श्रद्धा आपल्या या ठिकाणी असलं पाहिजे. त्या ज्ञानेश्वरीचं महात्म्य माऊलीच या ठिकाणी सांगतात. पहा, तयाच्या श्रवणपुटी गीतेची अक्षरे जव पैठी, होती ना तव उठाउठी पळेची पाप. या ज्ञानेश्वरीची अक्षरं ज्या वेळेस या कानामध्ये पडतात ना, माऊली म्हणतात, या गीतेची अक्षरं, ज्ञानेश्वरीची अक्षरं कानामध्ये पडतात ना, उठाउठी म्हणजे लगेच ते पाप जायला काही वेळ लागत नाही. लगेच ते पाप आणि निवृत्त होण्याचं सामर्थ्य या प्रत्येक अक्षरामध्ये या ठिकाणी आहे बरं का. मी सांगत नाही बरं का, माऊली सांगतात. नवे अश्वमेध यज्ञ जर करायचा असेल तर तुम्ही पहा कितीतरी सामग्री त्या अश्वमेध यज्ञाला लागते. आपल्याला माहीत नाही ते अश्वमेध यज्ञ वगैरे. तुपाची धार, हातीच्या सोंडेला जी तुपाची धार आहे ती धार त्या ठिकाणी लागते. अनेक
साहित्य आपण पाहिलं तर ती कितीतरी शुद्धता त्याला असावी लागेल, कितीतरी दन असावे लागेल. ती काही आपल्या सत्यनारायणाची पूजा नाही आहे की नाही. किराणामध्ये जायचं, मग त्याला विचारायचं दुकानदाराला की आम्हाला सुपारी द्या. तो म्हणतो तुम्हाला खायला पाहिजे का देवाला पाहिजे. आपण म्हणतो देवाला पाहिजे. मग तो किडक्या मिडक्या आहे की नाही, त्या बदाम ते, आणि खायला बदाम, हा मस्त एकदम असे बदाम खायला असतं, आणि देवाला सगळे किडके बदाम सगळे काही तर त्याच्यावरती असतात. सत्यनारायण पूजा ब्राह्मण काका सांगतात एवढं साहित्य यादी, त्यातले 50% आणतच नाही. पूजा चालू, आता फळं अर्पण करायची देवाला. काका म्हणतात फळं नाही आली. ठीक आहे म्हणले, अक्षता घ्या. अक्षदाम समर्पयामी. म्हटले हे नाही आणलं, अक्षदाम समर्पयामी. ते नाही आणलं, म्हटले अक्षदाम समर्पयामी. काकांची पूजा झाली. काका म्हटले दक्षिणा. ते म्हटले अक्षदाम समर्पयामी. तो सत्यनारायण आहे ते. पण अश्वमेध यज्ञ जर करायचा असेल तर त्यासाठी अनेक प्रकारची साहित्य साधनं त्या ठिकाणी लागतात, धन लागतं. पण लक्षात घ्या, इथे माऊली सांगतात, जे ये गीतेची अक्षरे जेतुली का कर्णद्वारे रिगती तेतुली होती पुरे अश्वमेध की. अहो ही अक्षरं कानामध्ये गेल्यानंतर एक अश्वमेध यज्ञ या ठिकाणी होतोय. लक्षात घ्या, मी सांगत नाही, पुन्हा एकदा सांगतो, माऊली सांगतात. तेवढं आपली श्रद्धा त्या ठिकाणी असो. एक अश्वमेध यज्ञ या ठिकाणी होतोय. किती अश्वमेध यज्ञ आपले झालेले आहेत. ह्या ज्ञानेश्वरी पारायणाच्या द्वारे कितीतरी अश्वमेध यज्ञ आपले या ठिकाणी झालेले आहेत. एवढं सामर्थ्य या ग्रंथाच्या ठिकाणी आहेत. म्हणून मी मगाशी सांगितलं की देव कळायचा असेल तर संत कळले पाहिजे, आणि संत कळायचे असेल तर त्यासाठी ग्रंथ कळाले पाहिजे. माझे गुरुवर्य महाराजांचं जर सगळ्यात जास्त कुठल्या ग्रंथावर प्रेम असेल तर ते ज्ञानेश्वरी ग्रंथावर प्रेम होतं. खूप त्या ज्ञानेश्वरीवरती प्रेम. नियम महाराजांचा असा होता की 100 ओव्या वाचल्याशिवाय जेवणच करायचं नाही, आणि तेही अर्थासहित. ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचल्या पाहिजे ना, बरोबर ना. काल मी म्हटलं तुम्हाला, वाचाल तर वाचाल. किती वाचल्या पाहिजे रोज बोला. जे गप्प बसले ते वाचत नाही असं मला वाटतं. बोला किती वाचल्या पाहिजे. 100 आपण कमीत कमी रोज ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचल्या पाहिजे. चला नाही जमल्या 100, 50 वाचा. नाही जमल्या 25 वाचा. त्याहूनही नाही जमलं 1 तरी ओवी अनुभवावी. अतिशय या ज्ञानेश्वरीवरती प्रेम माझ्या गुरुवर्य महाराजांनी केलं. ते ज्ञानेश्वरी वाचायला बसले की इतके एकाग्र व्हायचे. मी त्या शेवटच्या अवस्थेमध्ये गुरुदेव महाराजांना पाहिलं की ती ज्ञानेश्वरी ते वाचायचे सकाळच्या वेळेस. तोंडातून लाळ यायची बरं का, पण त्यांना कशाचं भान नसायचं. मीही जवळ जायचो, काही काम असायचं की मला काही लागत असेल, काही सांगायचं असेल, तर पण त्यांचं भान त्या ठिकाणी नसायचं. इतकं निधिध्यासन गुरुवर्य महाराजांचं होतं. आणि याला साक्षी आहेत बरं का लोक. शेवटच्या दिवसापर्यंत त्याच्या ओव्या पाठांतर महाराजांचं चालू होतं बरं का. शेवटच्या दिवसापर्यंत गुरुदेव महाराजांचा नियमच असा होता, संध्याकाळी फिरायला निघाले की हातामध्ये चिठ्ठी, ज्ञानेश्वरीच्या ओव्या, आणि त्या पाठांतर करत जायचं, त्याचं निधिध्यासन करत जायचं. पाठ असली तरी ती पाहत जायचं, तिचं चिंतन करत 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 ते त्या ठिकाणी अर्धा एक तास त्या ठिकाणी चालायचे. आणि खरोखर मी त्यांच्या जीवनामध्ये पाहिलं की ज्ञानेश्वरी जगले आणि ज्ञानेश्वरी स्वरूप त्या ठिकाणी ते झाले बरं का. म्हणून अत्यंत प्रेम माझ्या गुरुवर्य महाराजांचं या ज्ञानेश्वरीवरती. आणि तोच ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरोखर माझं तर खूप भाग्य आहे की या ठिकाणी या ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये, ज्ञानोबरायांच्या समोर काही बोबडं बोलायचं
आपण पहा की एखादी आई असते आणि त्या आईसमोर बारीक बाळ असतं, त्याला बोलता येत नाही, ते बोलायला लागलं की ते बोलतं असं की बोबडं बोलतं. पण बोबडं बोलल्यानंतर आईला ते फार आवडतं. चांगलं बोललेलं नाही, पण बोबडं बोललेलं हे आईला फार चांगलं आवडतं. तसं या ज्ञानोबारायांच्या समोर आपले जे बोल आहेत ना, हे सगळे बोबडे आहेत. आणि तो बोबड्या बोलाचा आनंद माऊलींना त्या ठिकाणी होतो बरं का. कारण माऊलींच्या समोरच आपण काही अनुवाद करायचा याच्यासारखं भाग्य काय आहे जीवनामध्ये पहा. म्हणून खरोखर तुम्ही पहा की संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या सारखे संत नाही, संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या सारखे संत नाही, संत श्रेष्ठ नामदेवरायांच्या सारखे जगामध्ये संत नाही. नवे नवे वारकरी संप्रदायामधील सर्व संतांच्या पेक्षाही या ठिकाणी श्रेष्ठ या जगामध्ये संत नाही. म्हणून सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर तो वारकरी संप्रदाय या ठिकाणी श्रेष्ठ आहे बरं का. काल मी तुम्हाला सांगून गेलो की हा जो पैस खांब आणि या पैस खांबाला टेकून माऊलींनी या ठिकाणी ही ज्ञानेश्वरी सांगितली. या खांबाला नाव हे माऊलींनी दिले, या ठिकाणी पैस असं नाव त्या ठिकाणी दिले. या पैस शब्दाचा अर्थ काय हो? तर त्या पैस शब्दाचा अर्थ आहे की चैतन्याचा अनुभव. तर सर्वत्र व्यापक जे चैतन्य, त्या व्यापक चैतन्याचा अनुभव म्हणजे पैस, त्याला असं म्हटले. किंवा आपल्या व्यवहारामधलं तुम्हाला अर्थ सांगतो, पैस म्हणजे व्यापक. आपण काय म्हणतो, ओ जरा आईस पेस बसा ना, जरा आईस पैस या ठिकाणी बसा. आईस म्हणजे काय, जरा असं, आणि पैस म्हणजे मस्त, हे काय आता बसले काका, हे की नाही, पैस मस्त असं बसा. ते पैस, पैस म्हणजे व्यापक. व्यापक या ठिकाणी कोणीच नाही आहे. व्यापक फक्त परमात्मा आहे. कारण तो परमात्मा इतका व्यापक आहे, इतका व्यापक आहे का सगळीकडं भरून तो उरलेला आहे. सर्वा घटे राम देहा देही एक, सर्वा घटे राम देहा देही एक, वगटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्वा घटी राम देहा देही एक, सर्वा घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. सर्वा घटी राम देहादेही एक. हरिपटात माऊली या ठिकाणी सांगतात, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. याला म्हटलं व्यापक चैतन्य, सर्वत्र ठोस भरलेलं. कुठं नाही हो, सर्वत्र भरलेला आहे तो परमात्मा, सर्वत्र, कुठं नाही असं नाही आहे. म्हणून पैस म्हणजे चैतन्य, आणि त्या चैतन्याचा अनुभव, त्याला पैस असं म्हटलं. ज्यावेळेस मोहिनी अवताराच्या नंतर जो अमृत कलश, अमृत म्हणजे त्या कलशामध्ये अमृत होतं, अ म्हणजे नाही, मृत म्हणजे मरण. ते जर पिलं तर मरणच नाही, अमर होतो माणूस. तो अमृत कलश भगवंतानी साक्षात या पैस खांबामध्ये या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि तीच प्रचिती म्हणजे भगवंत आणि माऊली, माऊली विष्णूचाच अवतार, आणि माऊली त्या ठिकाणी येऊन पुन्हा या अमृत वाटपाचं काम इथे करतात. पहा, याचे कथानक असं आहे पहा, की या मंदिराची उभारणी करत असताना हरिभक्त परायण परमपूज्य
श्री तांबे महाराज इथे त्यांची समाधी आहे समोर पहा. त्यांनी हे मंदिर बांधलं, पण बांधताना त्याचा जीर्णोद्धार करताना काय झालं की त्यांना असं वाटलं की हा खांब थोडा तिरका आहे. तुम्ही पहा खांब असं काही समोर असा आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही, तिरका आहे म्हटले. पण त्यांनी ठरवलं हे खांब आपण काय करू, असा सरळ करू, बरोबर त्याला सरळ. सत्य घटनेवर काही या ठिकाणी त्याला साक्षी आजही आहेत, फारशी काही जुनी या ठिकाणी घटना नाही, एक 70-75 वर्षापूर्वीची. ह्या खांबाच्या ठिकाणी खांडण्यात आलं आणि 20 फूट याला खांडलं त्या ठिकाणी खांडलं, परंतु त्या ठिकाणी खांब संपत नव्हता. पण खांडताना काय झालं की हे कामगारच किती काही केलं तरी त्या कामगारांनी काय केलं, एक टिकाव त्या पैस खांबाला त्या ठिकाणी लागला बरं का तिथे. आणि टिकाव लागल्यानंतर रक्ताची चिळकंडी, रक्त त्या ठिकाणी बाहेर यायला लागलं. आणि अनेक भुंगे असं म्हणतात की ते भुंगे काहीच काम करू दे ना, ते भुंगे सगळे असे बाहेर त्या ठिकाणी यायला लागले. सगळ्यांना ते या ठिकाणी समोर त्या ठिकाणी फिरायला लागले. आणि त्याच वेळेस महाराजांनी ठरवलं की आता हे हलवायचं नाही, कारण हा खांब काही सामान्य खांब नाही. हा खांब म्हणजे साक्षात भगवंतानी अमृत कलश ठेवलेला, ज्याला माऊलींनी या ठिकाणी पैस असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. पैस म्हणजे व्यापक, पैस म्हणजे चैतन्याचा अनुभव, त्याला पैस असं म्हटलेलं आहे. आणि खरोखर या ठिकाणी आपण पाहिलं तर या स्थानावर आल्यानंतर अतिशय आपल्याला शांत असं वाटतं, प्रसन्न वाटतं एकदम. काही आपली साधना या ठिकाणी करावी असं या ठिकाणी खूप असं वाटतं. या ठिकाणी सगळं आता घरदार, मुलं बाळं आपण पहा सगळी घरी पीर चिकचिक आहे की नाही, ते नातू हे द्या ते द्या, शर्ट अमुक काही काय, महिला मंडळाला खूप काम असतं सगळं. आता काही काम आहे का? काही नाही, भाजी निवडायची नाही, भांडी घासायची नाही, कपडे धुवायची नाही, सगळं काही नाही, सगळं आयतं खायचं आहे की नाही सगळ्यात. एका महिलेला विचारलं की तुला कोणता पदार्थ जास्त आवडतो, ती म्हटली मला आयतं खायला आवडतं, आयतं हा पदार्थ मला आवडतो. आणि खरोखर आमच्या वाडेकरताईंचं म्हणजे खरोखर उपकार जेवढे मानावे तेवढे कमी आहेत बरं का, कारण हे सगळं त्यांच्या या ठिकाणी इथे सगळं घडून येतं आहे. ते घडण्यामध्ये एक लक्षात घ्या बरं का, एखादं कार्य जर भगवंताला करायचं असेल, पवित्र कार्य जर करायचं असेल, तो भगवंत ज्याचं अंतःकरण पवित्र आहे ना त्याच्याकडूनच ते करून घेतो बरं का. इतर कोणालाही अशी संकल्पना त्या ठिकाणी सुचलेली नाही. ज्याचं अंतःकरण पवित्र आहे ना त्याच्याच अंतःकरणामध्येही या ठिकाणी संकल्पना येते. आणि ताई म्हटलं मला करायचं पण निष्काम, कुठलीही मला त्या ठिकाणी काही मला मिळावं असं नाही. आणि खरोखर मी त्यांचा आज दुपारीच हिशोब पाहिला तर हे सगळं अवघड आहे बरं का. 2,500 सगळं ते बस आणि तेन सगळे, ते म्हटले एवढं तेवढं, आता जाऊ दे तो काही विषय आपल्याला या ठिकाणी नाही आहे. पण खूप आपलं भाग्य आहे आणि भाग्य घडतंय हे खरोखर त्यांच्या या ठिकाणी या संकल्पनेनं, त्यांच्या या संकल्पनेतून या ठिकाणी घडतं. आपण पाहिलं की पहिल्या अध्यायामध्ये इथे अर्जुन भगवंताला या ठिकाणी सांगतो की युद्ध केल्यामुळे काय होईल की मला या ठिकाणी पाप होईल वगैरे वगैरे अनेक भाषांतर या ठिकाणी अर्जुन भगवंताच्या समोर करू लागलाय. देव मात्र आता या ठिकाणी काहीच बोलत नाही, शांत आहेत. आणि खरं माणसाने काय करावं की समोरच्याचं पहिलं ऐकून घ्यावं. आणि तेच भगवंत या ठिकाणी करतात की श्रवण भक्ती पहिली या ठिकाणी भगवंताने इथं केलेली आहे. तुम्ही पाहत सगळं आपल्या समोर ते चित्र या ठिकाणी डोळ्यासमोर आणा. ते कुरुक्षेत्र, त्या ठिकाणी अर्जुन आहे, भगवंत आहे. हा अर्जुन रथातून खाली उतरलाय आणि खाली उतरल्यानंतर काय झालं की त्याच्या डोळ्यातून आता या ठिकाणी गंगा यमुना म्हणजे डोळ्यातून अश्रू त्या ठिकाणी वाहू लागलेले आहेत. इथे माऊली खूप सुंदर वर्णन करतात पहा की ज्याप्रमाणे सूर्याला ग्रहण लागल्यानंतर सूर्य कसा निस्तेज दिसावा त्याचप्रमाणे हा अर्जुन आता दिसायला लागलाय. एखादा तपस्वी ज्यावेळेस तपाचा त्याग करतो, कामाच्या पाठीमागं लागतो, त्यावेळेस जो जसा निस्तेज दिसतो तसा हा अर्जुन या ठिकाणी दिसायला लागलाय.
राजहंस पक्षी जसा दिव्य असतो, परंतु जर का तो चिखलामध्ये गेला तर चिखलामध्ये गेल्यानंतर त्याचा ते शुभ्रपणा पांढरापणा सगळा त्या ठिकाणी मलिन होतो ना, त्याचप्रमाणे या अर्जुनाची अवस्था या ठिकाणी झालेली आहे असं माऊली या ठिकाणी खूप सुंदर इथे सांगतात. आणि या रणांगणावर अर्जुन आता शोक करू लागलाय, रडू लागलेला आहे. माऊली या ठिकाणी खूप सुंदर सांगतात पहा. मग संजयो म्हणे रायाते, ऐके तो पार्थू तेथे, शोकाकुल रुदनाते करीतू असे. आपण हा जो प्रसंग आहे तो प्रसंग अर्जुन आणि भगवंताशी एवढाच या ठिकाणी सीमित किंवा संकोचित असा ठेवू नका. पहा, आपल्याही जीवनामध्ये आपण पहा असे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात. पहा, असे प्रसंग खूप येतात की असं काही घडतं ना की जीवनामध्ये सगळं काही उद्ध्वस्त या ठिकाणी होऊन जातं. काय करावं काय करू नये काही आपल्याला आपल्या या ठिकाणी कळत नाही. सगळंच अपयश आपल्याला त्या ठिकाणी पाठीमागं लागलेलं असतं. काय करायचं, हे सगळं कशासाठी करायचं, कोणासाठी करायचं, कोणी नाही कोणाचं. मेलं म्हणजे गेलं, पाण्याचा बुडबुडा फुटला म्हणजे गेला, अशी अवस्था आपल्या जीवनामध्ये येते बरं का. पहा तुम्ही, आणि तीच अवस्था अर्जुनाची आज या ठिकाणी इथं झालेली आहे. त्या उत्साहाचा भंग, आणि अर्जुन आता हे युद्ध नको म्हणतोय, रडू लागलाय, शोकाकुल झालाय. पण भगवंत आता या ठिकाणी त्या अर्जुनाला प्रोत्साहन देतात. पहा, प्रोत्साहन देतात आणि या अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, तू कोण आहेस हे तुला माहीत नाही. अरे तू काय करतोस, तुला हे करणं या ठिकाणी शोभत नाही. अरे तुझ्या नामाचा महिमा एवढा आहे की तुझं नाव ऐकलं ना शत्रू पळून जाईल, एवढा तू शूर असा वीर आहे. तुझं शौर्य तिन्ही लोकांमध्ये या ठिकाणी श्रेष्ठ आहे. नवे नवे तू या भगवान शंकराला तू जिंकलेला आहेस. आणि निवांत कवच जे 3.5 कोटी असे जे निवांत कवच राक्षस, त्या राक्षसांना मारण्याचं काम तू अर्जुना या ठिकाणी केलेलं आहे. पहा, भगवंत प्रोत्साहन देतात अर्जुनाला. अर्जुनाच्या या ठिकाणी अर्जुनामध्ये असणारी शक्ती त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी प्रतिपादन करतात. पहा, आणि एक लक्षात घ्या की माणसाला नेहमी आपल्या मोठेपणाची सुद्धा जाणीव आपल्याला असली पाहिजे बरं का. आपण कोण आहोत, किती मोठे आहोत, कोणाचे आहोत, हे आपल्याला जाणीव या ठिकाणी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. 2 गोष्टी सांगितल्यात, एक आहे न्यूनगंड आणि दुसरा आहे पुष्टगंड. न्यूनगंड म्हणजे सामर्थ्य जरी आहे, त्याला सामर्थ्य असतानाही त्याला वाटतं मला हे जमणार नाही, मी हे जमणार नाही, मी पार एकदम मी एकदम खालचा आहे असं त्याला त्या ठिकाणी वाटतं. याला न्यूनगंड असं म्हटलंय. करण्याची शक्ती आहे त्याला, पण मात्र तो करत नाही, त्याला न्यूनगंड असं म्हटलंय. आणि दुसरा आहे तो पुष्टगंड, त्याला म्हटलेला आहे. पुष्टगंड म्हणजे की आपलं सामर्थ्य ते करण्याचं नाहीच आहे, आपण ते करू शकतच नाहीये, पण मात्र आवेश असा आणतो की मी आता हे या ठिकाणी करणार आणि करायला जातो आणि बरोबर त्या ह्याच्यावरती जाऊन पडतो. असं एक लक्षात घ्या की मनुष्याच्या जीवनामध्ये न्यूनगंडही उपयोगाचा नाही आणि पुष्टगंडही या ठिकाणी उपयोगाचा नाही आहे. तर मनुष्याच्या जीवनामध्ये धैर्य असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण माणूस जो जगतो ना, तो जगतो तो अन्न आणि पाण्यावरती जगत नाही, तर माणूस जगतो तो धैर्यावरती जगतो. पहा, एखादा पेशंट असेल ना, पेशंट तो आजारी पडलेला पेशंट, त्या आजारी पडलेल्या पेशंटकडं त्याला ज्यावेळेस भेटायला आपण जातो त्याला सांगतो, अरे बाबा काय नाही, ठीक आहे, आता बरं होईल, काय हरकत काही नाही, तुझं हे आहे व्यवस्थित, औषधं पाणी घे, येते आहे की नाही. नाही तर त्याला त्याच्याकडं जायचं, अरे कसं काय रे असं झालं तुला, अरे बापरे असं कॅन्सर झाला का, बरं.
पण ज्याला कॅन्सर झाला ना तो जगतच नाही. मला सांगा, अर्धा तो तिथंच गेला. कॅन्सरने मरणारच होता पण अर्धा त्याच ठिकाणी गेला. म्हणून लक्षात ठेवा, मनुष्य या ठिकाणी जर जगत कशावरती असेल तर ते जगण्याचं या ठिकाणी कारण असेल तर ते धैर्यावरती मनुष्य त्या ठिकाणी जगतो. छत्रपतींच्या जीवनामधील चरित्रकथा आहे, आपण त्या ठिकाणी जास्त विस्तार करणार नाही. पण तुम्ही पहा, गड गेला पण सिंह आला, हे की नाही. तानाजी मालुसरे लढत असताना उदयभानाबरोबर लढतायत, दोघेही धारातीर्थ त्या ठिकाणी पडलेले आहेत. तानाजी मालुसऱ्यांचे बंधू सूर्याजी, काय झालं की तानाजी मालुसरे त्या ठिकाणी पडल्यानंतर सगळे मावळे काय सुभेदार पडला सगळे पळू लागले इकडं तिकडं. पण त्या सूर्याजीने काय सांगितलं, त्यांना धैर्य दिलं. सांगितलं, अरे तुमचा बाप मेलाय ना, पण एक लक्षात घ्या की या शत्रूंना सोडू नका, उठा. तुम्ही इतके सामर्थ्यवान आहात. या सामर्थ्याची ओळख त्या सूर्याजीने त्या मावळ्यांना करून दिली. पहा, म्हणून जीवनामध्ये धैर्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि धैर्याला प्रोत्साहन या ठिकाणी देणारा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तेच प्रोत्साहन भगवंत अर्जुनाला या ठिकाणी देतात. रामायणातली सुद्धा कथा आहे, तुम्ही पहा. हनुमंतराय जांबुवंत अंगद सीता शोधेला निघालेत. प्रतिज्ञा केली होती की भगवंताला सांगितलं की सीता शोध झाल्याशिवाय आम्ही इथे येणार नाही, आम्ही नाहीतर प्राण देऊ, म्हटले जीव देऊन टाकू. पण सीतेचा शोध काही तिघांना लागेना. नंतर संपादीने सांगितलं की रावणाने नेले वगैरे वगैरे. इथून 100 कोस या ठिकाणी ते श्रीलंका आहे, लंका आहे. समुद्राच्या कडेनी थांबलेत. आता कसं जायचं पलीकडं? त्या जांबुवंतानी हनुमंताला सांगितलं की हनुमंता, तू शूर आहेस, तू वीर आहेस, अरे तू शक्तिमान आहे, तुझी शक्ती, तू त्या सूर्याला गिळायला निघालेल्यास लहानपणी, आणि त्यावेळेस गेलेली शक्ती ती पुन्हा हनुमंतरायांना प्राप्त झाली. कारण तसा वर त्या ठिकाणी दिलेला होता की तुला तुझी शक्ती ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस ती प्राप्त होईल तुला. म्हणून जीवनामध्ये या ठिकाणी प्रोत्साहन महत्त्वाचं आहे आणि भगवंत या ठिकाणी अर्जुनाला तेच करतात. ते प्रोत्साहन भगवंत या ठिकाणी देतात. भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, अरे हा मूर्खपणा टाकून दे. हे युद्ध न करण्याचं तुझ्या मनामध्ये आले ना, हे त्या ठिकाणी सगळं टाकून दे बाबा रे. सांडी हे मूर्खपणा, उठी घे धनुष्य बाण, संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. कारण युद्ध करायचं आणि युद्ध करण्यामध्ये आता करुणा कृपा या ठिकाणी उपयोगाची नाही. या ठिकाणी शौर्य इथं पाहिजे. अनेक प्रकाराने भगवंत या अर्जुनाला सांगतात. अनेक प्रकारचं वर्णन इथे आपण पाहिलं तर गीतेमध्ये माऊली खूप सुंदर वर्णन या ठिकाणी करतात. भगवंत प्रथम तात्विक दृष्टीने त्याला समजवतात बरं, नंतर व्यावहारिक दृष्टीने त्याला समजवतात, आणि तिसरं नंतर सामाजिक दृष्टीनं भगवंत अर्जुनाला त्या ठिकाणी समजावतात. पहा, आता हे सगळं समजावणं आहे पण अर्जुन मात्र त्या ठिकाणी ऐकत नाही. अर्जुन आता देवाला म्हणू लागला, देवा तू सगळं सांगतो पण एक काम कर, आता काय कर की तू माझं काहीतरी जरा थोडंसं ऐकून घे ना, माझं थोडंसं ऐक. काय आहे की हे बघ, हे युद्ध वगैरे या ठिकाणी नसून हे सगळं काय की मोठा दोषच आहे. या ठिकाणी मला पापच घडेल. या ठिकाणी मला काही प्राप्ती इथं काही होणार नाही आहे. अरे देवा, हे भीष्म कोण आहेत तुला माहिती आहे का? हे द्रोणाचार्य कोण आहेत तुला माहिती आहे का? हे भीष्म पितामह भीष्म, ज्यांच्या अंगाखांद्यावर मी खेळलो, अंगाखांद्यावर त्यांच्या या ठिकाणी खेळलो, त्यांनी मला त्या ठिकाणी सांभाळलं आहे, आणि त्यांनाच मी या ठिकाणी मारायचं आणि हे राज्य भोगायचं. देवा मला या ठिकाणी जमणार नाही रे. अर्जुनही अनेक प्रकारचं त्या ठिकाणी सांगतोय. एक सांगतो रक्ताचा संबंध, रक्ताच्या संबंधाने नातेवाईकांचा विषय सांगतोय, आणि दुसरा या ठिकाणी संबंध सांगतोय तो म्हणजे विद्येचा संबंध. कारण माझ्यासमोर या ठिकाणी गुरु आहेत आणि या गुरूंना मी या ठिकाणी मारायचं, हे मला भगवंता या ठिकाणी जमणार नाही.
कारण रक्तातील या ठिकाणी जे संबंध आहेत त्याचप्रमाणे विद्येचे संबंध आहेत. रक्ताच्या संबंधामध्ये आम्ही जर पाहिलं तर या माता पित्यांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे. सकल तीर्थांची हे धुरे जे का माता पितरे तया सेवेसी हीर शरीरे लोण कीजे. अशा या माता पित्यांची या ठिकाणी मी सेवा केली पाहिजे, पितामांची सेवा केली पाहिजे. पण आज मला या ठिकाणी यांच्यासमोर मी युद्ध करायचं आणि हे राज्य मला या ठिकाणी नको आहे. या गुरूंनाही या ठिकाणी मारायचं हेही मला या ठिकाणी नको आहे. माऊली या ठिकाणी सांगतात पहा, तेथींची या कृपा लाहीजे वरू, तेथींचे म्हणे व्याभिचारू, तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. ज्यांच्याकडून मी विद्या घ्यायची आणि त्यांनाच मी त्या विद्येनं मारायचं, मी काय भस्मासूर आहे का? त्या भस्मासुरानं भगवंताकडून मी वर घेतला आणि परत त्या भगवंताला त्या ठिकाणी मारलाय. म्हणून अर्जुन या ठिकाणी म्हणतो की गुरुण हत्वा ही महानुभावान. आणि हे सगळं भगवंताला या ठिकाणी सांगतोय, पण भगवंत मात्र या ठिकाणी शांत आहे. भगवंताला हे काही या ठिकाणी पटलेलं नाही. असं अर्जुनाला या ठिकाणी लक्षात आलं की समोरचा माणूस काहीच बोलत नाही, काहीच त्या ठिकाणी प्रतिक्रिया देत नाही, हसतही नाही, रडत नाही, बोलत नाही. म्हणजे आपलं या ठिकाणी काहीतरी नक्की चुकलेलं असलं पाहिजे. आणि इथे अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये आता काय झालं की त्याचं पूर्वपुण्याईनं त्याच्या अंतःकरणामध्ये या ठिकाणी पूर्वपुण्याई त्याची फळाला आली. आणि अर्जुन आता भगवंताला या ठिकाणी म्हणू लागला की भगवंत आता तूच आमचा सर्वतोपरी आहे, तुझ्याशिवाय कोणी नाही रे, तूच आमचा आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. माता कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा, कृष्ण माझा, कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. अर्जुन म्हणतोय तू गुरु बंधू पिता, तूची अमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी अमुते. आणि खरोखर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आधार हा भगवंताचा वाटावा बरं का. 500च्या बंडलचा आधार आपल्याला नसावा, बँकेमध्ये असणाऱ्या एफडीचाही आधार आपल्याला नसावा बरं का. कारण हे कधी धन आपल्याला कधी गलटी मारून जाईल काही सांगता येत नाही बरं का. कधी ते उपयोगाला येईल असं सांगता येत नाही. आपल्या मुलाचाही आपल्याला आधार असा वाटू नये. आधार जर वाटायचा असेल तर आधार आपल्याला फक्त भगवंताचा वाटावा बरं का, फक्त भगवंताचा. कारण तो मागे पुढे उभा आहे संभाळीत, आली आघात निवारावे. कोणा तो भार टाकेल त्याच्यावर तो भार टाकेल त्याचा बरं का. त्या अर्जुनानं संपूर्ण भार आता भगवंतावर टाकलाय आणि भगवंताला तो आता साष्टांग नमस्कार करतोय. आणि इथे अर्जुन भगवंताला म्हणतो कार्पण्य दोषोपहत स्वभावा, पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता, यश्रेयस्यान्निशितं ब्रूहि तन्मे, शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. 7व्या श्लोकामध्ये अर्जुन या ठिकाणी भगवंताला शरण जातोय आणि भगवंताला सांगतो की भगवंता मी तुझा शिष्य आहे, तू माझा गुरु आहे. आता या शिष्याला काय कर, उपदेश कर. कोणता उपदेश कर
या जीवनामध्ये श्रेय काय आहे आणि प्रेय काय आहे, योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे, मला या ठिकाणी सांग. हे युद्ध करावं की न करावं, योग्य काय आणि अयोग्य काय, जे मी मगाशी सांगितलं की ही गीता म्हणजे विवेकाची गोष्ट आहे. या ठिकाणी विवेक सांगितलेला आहे आणि तो अर्जुन भगवंताला या ठिकाणी आता शरण जातोय आणि त्याचप्रमाणे आपण सुद्धा त्या भगवंताला शरण जायचं आहे, भजन म्हणायचं बरं का भगवंताला. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरी शरणं हरी शरणं हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरी शरणं हरे शरणम हरी शरणं हरी शरणं हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरी शरणं जय हो. हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरी शरणं हरे शरणम हरे शरणम हरे शरणम शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणं अर्जुन भगवंताला शरण त्या ठिकाणी गेलाय. त्याचप्रमाणे आपण सुद्धा पहा, माऊलींना शरण जायचं आहे. काय की या जीवनातला अर्थ मला या ठिकाणी सांगा. एक पहा लक्षामध्ये
की आपण आपल्या जीवनामध्ये असा रस प्राप्त करावा की जीवन कधी बेरस होणार नाही. आपण आपल्या जीवनामध्ये असा आनंद प्राप्त करावा कधी दुःखाचं दर्शन त्या ठिकाणी होणार नाही. आपण आपल्या जीवनामध्ये असं ज्ञान प्राप्त करावा की अज्ञान त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. आणि आपण देवाकडं असं मागावं की आता मागायचंच त्या ठिकाणी काही राहिलंच नाही. हे काय बंगला दे, गाडी दे, हे की नाही, पैसा दे, हे काय हो, एक सगळं क्षणभंगूर आहे, हे काळापुरतं त्या ठिकाणी आहे. पण मागायचं ना. भगवंत हा जन्म कशासाठी हो? त्याच्या प्राप्तीसाठी आहे. मागायचं ना, तुझी प्राप्ती आता दे मला, तू प्राप्त व्हावास, आता बाकी काही नको. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा देवा, हेची दान दे गा देवा देवा, हेची दान दे गा देवा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा देवा, हेची दान दे गा देवा देवा. तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे. वा, जय श्रीराम. शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना मी मागच्याच महिन्यामध्ये सांगितलं की नेवासेमध्ये कथा आहे. महाराज यायचं बरं का गायला साथीला. पण काल जरा थोडंसं त्यांना काही प्रतिबंध आला. प्रतिबंध असा आला की त्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे, 1-1.5 वर्ष झालं आहे. आणि त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले माऊलींच्या कृपेनं. आणि 4 महिने झालं ती पत्नी बाळंतपणाला तिकडेच आहे. पण कालचा त्यांचा काहीतरी शुभ मुहूर्त होता की पत्नीला तिकडून यांच्या घरी म्हणजे माहेरीवरून यांच्या घरी आणायचं होतं. ते म्हटलं महाराज पत्नीला तिकडून आणायचं तेवढा फक्त दिवस मला पहिला दिवस त्या ठिकाणी द्या. म्हटलं काय हरकत नाही, करून घेऊ आम्ही कसं तरी काहीतरी आहेत म्हटलं. पण लक्षात घ्या, एवढंच लक्षात घ्या की 4 महिने झाले पत्नी त्यांच्यापासून गेलेली आहे. मुलगाही छोटा तिकडंच आहे, त्यांना अजून काही त्याला हे नाही. काल रात्री काही त्यांची भेट झाली असेल, तेवढी भेट झाली. सकाळी 3:30ला उठले, 4ची गाडी पकडून या ठिकाणी आलेत. पहा, नवीन लग्न झालेला पहिला पुत्र आज घरामध्ये काल आलाय. 2 तास 4 तास त्याचं काही तोंड पाहिलं. आणि महाराज आपल्यासाठी या ठिकाणी आलेत. कशासाठी? म्हटले मला ईश्वर देव पाहिजे, बाकी काही नको. आणि खरंच बरं का, या संसारामध्ये या ठिकाणी काय जर खरं असेल ना, तो भगवंत खरा आहे, बाकी काही खरं नाही बरं का. इथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार. फलकट तो संसार, येथे सार, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. पहा, माणसाच्या जीवनामध्ये 2 मार्ग निघतात. पहा,
एक आहे श्रेयस मार्ग आणि एक आहे प्रेयस मार्ग. श्रेयस मार्ग कशाला म्हणतात की ज्या मार्गामध्ये काही फल प्राप्त होतं त्याला श्रेयस मार्ग असं म्हटलं आहे, आणि ज्या मार्गामध्ये काही फल प्राप्त होत नाही त्याला प्रेयस मार्ग असं म्हटलं आहे. परमार्थ हा असा मार्ग आहे की त्या ठिकाणी फल प्राप्त होतं म्हणून परमार्थाला श्रेयस मार्ग या ठिकाणी म्हटलं आहे, आणि संसाराला या ठिकाणी प्रेयस मार्ग असं म्हटलं आहे. माऊलीच या ठिकाणी सांगतात पहा, यया फलना चुंबिता फुलना तुरंबिता जे काही पंडुसुता रुखुची हा. काय फळ आहे संसाराला सांगा बरं तुम्ही? काही नाही, जन्माला आलो, शिक्षण घेतलं, नोकरी केली, पैसा कमवला, राबलो, मुलं झाली, मुलं सांभाळणी आहे का नाही, नातू झाले, नातू पण तू आता नको, नातूपर्यंतच थांबतो मी. नातू झाले आणि चौघांच्या खांद्यावर बोंबलत गेला. कसा गेला? बोंबलत. काही नाही हो, जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. याला म्हणतात प्रेयस मार्ग. पण श्रेयस मार्ग म्हणजे या ठिकाणी परमार्थ, त्याला श्रेयस मार्ग म्हटलंय. परमार्थ हे आपल्या बरोबर येणार आहे बरं का, हे आपल्या बरोबर येणार आहे. याच्या बाकी आपल्या बरोबर या ठिकाणी काहीच येणार नाही, हेच बरोबर येणार आहे. कारण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. कारण यामध्ये संसारामध्ये आम्ही पाहिलं तर प्राप्य प्रापक भाव संबंध आहे, आणि परमार्थामध्ये आम्ही जर पाहिलं तर निवर्ते निवर्त्यक भाव संबंध आहे. प्राप्य प्रापक भाव संबंध म्हणजे काय हो की प्राप्य आणि प्रापक. प्रापक म्हणजे आपण मिळवणारं, आणि प्राप्य म्हणजे काहीतरी प्राप्य करायचं आहे. काय प्राप्य करायचं आहे? शिक्षण प्राप्य करायचं आहे, नोकरी प्राप्त करायची आहे, नोकरी झाल्यानंतर काय फ्लॅट घ्यायचा आहे, फ्लॅट गेल्यानंतर आता नोकरीनंतर काय छोकरीनंतर काय मग घरामध्ये फ्रीज असेल, टी व्ही असेल, वॉशिंग मशीन असेल, आहे की नाही. त्याच्यानंतर सगळं आहे, चिंपाटे, सगळं पार लाटणं पळपट, पार सगळं जे नाही ते सगळं त्या ठिकाणी गोळा करायचं आहे, सगळं प्राप्तच करायचं या ठिकाणी, काही हे नाही आहे तिथे. पण लक्षात ठेवा बरं का, परमार्थामध्ये प्राप्त काहीच करायचं नाही, काही प्राप्त करायचं नाही आपल्याला. परमार्थामध्ये निवर्तक भाव संबंध आहे, घालवायचं आहे आपल्याला, बाकी काही नाही या ठिकाणी. काय घालवायचं? काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, वासना, आणि सगळ्यात महत्त्वाचं अज्ञान. वास्तविक तुम्ही पहा की हा जो जीव आहे ना, तो जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे. हा आपण चैतन्य स्वरूप आहोत, देव आहोत आपण. पुढे आपल्याला या ठिकाणी ज्ञानाच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, देव स्वरूप आहोत. परंतु आपल्याला या अज्ञानामुळं, या झाकल्यामुळं, आवरण झाल्यामुळं आपल्याला त्या देवाची अभिव्यक्ती आपल्या अंतःकरणामध्ये होत नाही आहे. आणि ती अभिव्यक्ती होण्यासाठी या अंतःकरणाला आपल्याला साफ करायचं, म्हणजे काय करायचं? शुद्ध करायचं. आणि ते शुद्ध करण्यासाठी अज्ञान घालवण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे. आणि त्याच मार्गाला इथं श्रेयस मार्ग असं इथं म्हटलेलं आहे. अर्जुन भगवंताला या ठिकाणी सांगतो की श्रेय या ठिकाणी काय आहे, ते श्रेय कोणतं आहे, ते श्रेय मला या ठिकाणी तू सांग. कारण आपण पाहिलं अर्जुन आणि भगवंत ही सख्य भक्ती आहे. सख्य भक्ती म्हणजे दोघेही सखा. ते बरंच नातं मी तुम्हाला नंतर सांगेल काय नातं आहे त्यांचं, आहे की नाही. सख्य म्हणजे सखा. कारण काही भक्ती करताना आपण पाहिलं तर नवविधा भक्तीमध्ये सख्य भक्ती सांगितलेली आहे. सख्यपणा म्हणजे मित्रपणा त्या ठिकाणी आहे. आणि हे मित्रपणा असताना अर्जुन काही देवाच्या बरोबर कसंही वागत होता, कसंही बोलत होता, त्याच्याबरोबर खेळत होता, त्याच्याबरोबर भांडत होता, त्याच्याबरोबर रुसत होता, त्याच्या आधी जेवत होता. अशा बरंच इथे 11व्या अध्यायामध्ये माऊलींनी त्या ठिकाणी सांगितलं आहे. पण ज्या वेळेस त्याला कळालं की हा भगवंत हा व्यापक स्वरूपाचा आहे, हा सर्वत्र भरलेला हा जो माझा कृष्ण आहे तो काही साधा नाही, तर हा व्यापक स्वरूपाचा हा भगवंत असा या ठिकाणी आहे. हा उत्पत्ती स्थिती असा लय करणारा व्यापक स्वरूपाचा हा भगवंत आहे. आणि
या भगवंताकडं अर्जुन आता शरणागतीने या ठिकाणी जातोय आणि गेल्यानंतर आता भगवंत आता त्याला ज्ञान सांगायला सुरुवात करणार आहेत. पण एक लक्षात घ्या बरं का, ज्ञान सांगण्यासाठी अंतकरणामध्ये विवेक आणि वैराग्य ही या ठिकाणी पहिलं साधन त्या ठिकाणी सांगितलं आहे. अर्जुनाला विवेक आहे का, वैराग्य आहे का? आहे ना. पहा, न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखाणीच. अहो, या राज्याचीही त्या ठिकाणी इच्छा त्याला नाही आहे. आणि आत्ता विवेक उत्पन्न झाला की योग्य काय आणि अयोग्य काय हे मला या ठिकाणी सांग. हा विवेक या ठिकाणी उत्पन्न झाला आहे आणि वैराग्य तर त्याला त्या ठिकाणी आधी आहे. आणि आता मात्र भगवंताला या ठिकाणी लक्षात आलं की हा विवेक आणि वैराग्य त्याला झालेला आहे. आता मात्र याला ज्ञान सांगायला हरकत नाही आहे बरं का. एक लक्षात घ्या, ज्ञान ही परमार्थातली शेवटची पायरी आहे. पण ती प्राप्त होण्यासाठी जोपर्यंत ही अंतकरणाची भूमिका या ठिकाणी होत नाही, अंतकरणातला मल विक्षेप जात नाही, पुढे मी त्याचा विस्तार करणार आहे, तोपर्यंत ज्ञानाची भूमिका त्या अंतकरणाची तिथं प्राप्त होत नाही. आणि तोपर्यंत भगवंत सुद्धा ज्ञान सांगत नाही. तुम्ही खूप भाग्यवान आहात बरं का, सगळेजण खूप भाग्यवान आहात. तुमच्या अंतकरणामधील मल विक्षेप काहीतरी अंशाने या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणून तर भगवंतांनी या ठिकाणी हे ज्ञानाच्या अभिव्यक्ती होण्यासाठी, ज्ञान सांगण्याचं काम करण्यासाठी, ज्ञान या ठिकाणी तुम्हाला प्राप्त व्हावं याच्यासाठी भगवंतांनी आपल्याला या ठिकाणी पाठवलेलं आहे. तुम्ही आणि मी दोघांनाही या ठिकाणी पाठवलं. भगवंत आता ज्ञानाची अभिव्यक्ती आता या ठिकाणी करणार आहे. माऊली इथे वर्णन खूप सुंदर असं करतात की या अर्जुनाला मोहरूपी सर्पाने डसलेलं आहे. आणि ते डसलेलं सर्पाचं विष या ठिकाणी कृष्णरूपी या ठिकाणी गारुडी, तो गारुडी हे विष या ठिकाणी काढणार आहे. भगवंत आता अर्जुनाला या ठिकाणी म्हणतात की अर्जुना, अरे तू जो शोक करतोस ना, तो शोक तू कशासाठी करतोस? आत्म्याचा नाश होईल म्हणून तू शोक करतोस का? या शरीराचा नाश होईल म्हणून तू शोक करतोस का? या प्राणीमात्रांचा नाश होईल म्हणून तू शोक करतोस का? का या स्वधर्माचा नाश होईल म्हणून तू या ठिकाणी शोक करतोस का? आणि या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आता भगवंत या ठिकाणी द्यायला सुरुवात करतात. लक्षात घ्या बरं का, भगवंत पहिलंच त्याला ज्ञान सांगतात. दुसरा अध्याय सांख्य योग आहे, त्याला ज्ञान असं म्हटलेलं आहे. सूत्ररूपाने असणारा हा अध्याय आहे गीतेमधला सूत्ररूपानं. अल्पक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम असतो भमन वंद्यांच सूत्रम सूत्र विदो विधू. त्याला सूत्र असं म्हटलंय. म्हणजे मोठा अर्थ आहे पण त्याला छोट्या स्वरूपामध्ये सांगणं त्याला सूत्र असं म्हटलेलं आहे. माऊली या ठिकाणी म्हणतात पा, बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. म्हणजे सूर्याचं बिंब सगळ्या व्यापक विश्वाला त्या ठिकाणी प्रकाश देतं, पण बिंब केवढं हो, एवढंच आहे. तसं या ठिकाणी सूत्ररूपानं ज्ञान या ठिकाणी भगवंतांनी सांख्ययोग म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये या ठिकाणी अर्जुनाला इथं सांगितलंय पहा. म्हणून सूत्र म्हणजे अल्प अक्षर या ठिकाणी म्हटलं आहे. मी या मुलाला म्हटलं काही नाही, तू उठ, उठल्यानंतर जा त्या ठिकाणी घरामध्ये जा, दरवाजा उघड, दरवाजा उघडल्यानंतर काय कर, स्वयंपाकघरामध्ये जा, स्वयंपाकघरामध्ये जा, किचन, त्याच्यानंतर किचन ओट्यावरती जा, त्या ठिकाणी हांडा असेल हांड्यात जा, एक ग्लास घे, ग्लासामधून त्या ठिकाणी पाणी घे आणि पाणी घेऊन तू ये, चालत येऊन ते पाणी मला दे. एवढं काही सांगायची गरज आहे का हो? काही नाही, समर्थ पाणी घेऊन ये, आहे की नाही. पण मी त्याला नुसतं म्हटलं, आहे की नाही, अतिशय सूत्ररूपाने या ठिकाणी सांगितलं आहे. तसं दुसरा अध्याय भगवंत या ठिकाणी सांगतात, तो संपूर्ण गीतेचा अर्थ सूत्ररूपाने सांगतात. आणि या ठिकाणी भगवंत अर्जुनाला या ठिकाणी विचारतात की अरे आत्म्याचा नाश होईल म्हणून तू शोक करतोस का?
कारण आपण पहा, आत्मा म्हणजे काय हो? आत्मा आत्मा हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल, है की नाही? प्रवचनात तर तुम्ही हमखास ऐकलेला आहे. काय ऐकलं आहे? की टिंब यांच्या आत्म्याला शांती लाभो. अतिशय चुकीचं आहे बरं का. आत्म्याला शांती लाभो, आत्म्याला शांती नाही, ते आता मी पुढे सांगणारच आहे की त्याला जीवात्म्याला शांती म्हणायला पाहिजे, पण आत्म्याला म्हणतात. आत्मा म्हणजे काय? आता ते व्यापनोती इति आत्मा, जो सगळ्यांच्या आत व्यापक स्वरूपाचा भरलेला आहे, त्याला म्हणतात आत्मा. त्याला चैतन्य असं म्हटलेलं आहे. आणि बाहेर जे आहे ना, त्या बाहेरच्या चैतन्याला या ठिकाणी ब्रह्म म्हटलेलं आहे, म्हणजे परमात्मा बरं का. सर्वाघटी राम देहादेही एक. आपल्या आतमध्ये जो राम आहे, जे चैतन्य आहे ना, त्याला आत्मा म्हटलं आहे आणि बाहेरच्याला ब्रह्म असं म्हटलं आहे. पण वास्तविक एक लक्षात घ्या, आतलाही आत्मा आणि बाहेरचं ब्रह्म हेही वेगळं नाही, हे एकच आहे. तुम्ही पहा, या ठिकाणी मी जर का घट ठेवला, म्हणजे घट म्हणजे मडकं ठेवलं, तर त्या मडक्याच्या आतही काय हो? आकाश आहे. आणि बाहेर सुद्धा काय आहे? आकाशच आहे. मडकं जर फोडलं तर घटामध्ये असणारं आकाश जातं कुठं? कुठंच जात नाही, त्याच ठिकाणी आहे. ते आकाश सर्वत्र व्यापक स्वरूपाचं म्हटलेलं आहे. परमात्म्याच्या नंतर माया ही व्यापक, आणि त्याच्या खाली नंतर मग आकाश हे व्यापक असं म्हटलेलं आहे. तसं आकाश सगळीकडे भरलेलं आहे. तुम्ही येताना बॅग बिग सगळं भरून घेऊन आलात, सगळं त्या ठिकाणी आणलं, पण आकाश घेऊन आला का तुम्ही? आकाश नाही आणलं. आकाश इथंच आहे, ते सगळीकडं व्यापक स्वरूपाचा आहे. तसा तो आत्मा आणि ब्रह्म हा सगळा व्यापक स्वरूपाचा आहे. परंतु आत याला इथं आत आहे म्हणून त्याला आत्मा असं म्हटलंय. अतती व्यापनोती इति आत्मा असं म्हटलंय. पण एक लक्षात घ्या, आत्मा हा शाश्वत आहे बरं का. त्रैकाल्य अबाध्यत्वम सत्यत्वम असं त्याला म्हटलंय. तो कधी नाश पावत नाही. इथे याच अध्यायामध्ये म्हटलंय, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनं दधति पावका न चेक्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. ह्या आकाशाला तुम्ही जर वाळवायचं म्हटलं तर वाळेल का हो? नाही. आकाश तोडायचं म्हटलं तर नाही. आपली आता घरी जमीन आहे की नाही, ही अर्धी जमीन, इकडं जमीन, तर म्हणतो हे माझं आकाश आणि हे तुझं आकाश, असं नाही आहे. त्याला तोडताही येत नाही. ज्याप्रमाणे याला अग्नीही आकाशाला या काही करू शकत नाही, त्याला वाराही सुकू शकत नाही, कुठलं शस्त्रही याला तोडू शकत नाही, त्याचप्रमाणे हे जे चैतन्य आहे, हे जे परमात्मा आहे ना, तो परमात्मा या ठिकाणी सर्वत्र व्यापक स्वरूपाचा जो परमात्मा आहे, तो व्यापक स्वरूपाचा परमात्माच या ठिकाणी आतमध्ये आहे. ज्याला घटाकाश मी मगाशी म्हटलं, जसं घटाकाश तसाच त्याला इथं आत्मा असं म्हटलंय. इथे भगवंत सांगतात, न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अरे या देहाचा नाश होईल म्हणून तू शोक करतोस का? तुम्हाला हा जो देह दिसतो ना, त्या देहामध्ये 3 प्रकारची शरीरं सांगितली बरं का. 3 प्रकारची. एक आहे स्थूल शरीर, दुसरं आहे सूक्ष्म शरीर आणि तिसरं आहे कारण शरीर. डोळ्यानं दिसतं ते स्थूल शरीर आपल्याला या ठिकाणी दिसतं ना, त्याला स्थूल शरीर म्हटलंय. आणि आतमध्ये मात्र सूक्ष्म शरीर आहे, त्याला पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आणि त्याच्या आत कारण शरीर म्हणजे त्याला अज्ञान असं म्हटलंय. एक लक्षात घ्या, हे स्थूल शरीर सारखं बदलत राहतं. इथे म्हटलंय, इथेच या अध्यायात म्हटलंय, वासांसी जीर्णानी तथा यथा विहाय. ओवी काय ती या ठिकाणी, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरे स्वीकारीजे चैतन्य नाथे. ज्याप्रमाणे
हा शर्ट आपण फाटल्यानंतर काय करतो? पुन्हा घालतो का? नाही. काय करतो? टाकून देतो. तसंच जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, म्हणजे जीर्ण वस्त्र सांडीजे म्हणजे टाकून देतो. नूतन वेडीजे, मस्त नवीन शर्ट घालतो, कपडे नवीन साडी असेल काय त्या ठिकाणी घालतो. त्याचप्रमाणे ही शरीरं, हे जे स्थूल शरीर आहे ना, ते स्थूल शरीर नवीन नवीन त्या ठिकाणी प्राप्त होत राहतं बरं का. इथे भगवंत अर्जुनाला या ठिकाणी सांगतात, अरे देहाचा नाश होईल म्हणून ते त्या ठिकाणी शोक करतोस का? अरे देहाला षडभाव विकार आहेत. आपण आत्ता दिसतो ना ताई, त्याप्रमाणे लहानपणी होतो का? नाही. गुटगुटीत होतो मस्त. सगळे त्या ठिकाणी यायचे, आपल्याला जवळ घ्यायचे, कडेवर घ्यायचे, की नाही. पण आत्ता आपलं शरीर काय झालं हो, आहे की नाही. आता कमी कमी व्हायला लागले बरं का. मी असं केलं म्हणजे असं म्हणू नका बरं का. इथे पहा, शरीराला षडभाव या ठिकाणी सांगितलं. पहा, अस्ति जायते वर्धते विपरिणामते अपक्षयते आणि नश्यते. अस्ति म्हणजे आईच्या उदरामध्ये अस्तित्व त्या ठिकाणी होतं या देहाचं. आलं लक्षात. काही काळानंतर जन्म होतो. जन्म झाल्यानंतर वर्धते, वाढतं. कोण? शरीर. कोण वाढतं? महाराजांचा अभ्यास आहे त्यामुळे ते म्हटले, कोण वाढतं? मी वाढत नाही. कोण वाढतं? शरीर. हे शरीर वाढतं. शरीर आपलं नाही बरं का. हे शरीर आपलं नाही आहे. मी पुढे सांगणार आहे. हे शरीर वाढतं, वर्धते, विपरिणामते. पुरुषाच्या ठिकाणी परिणाम होतो, स्त्रीच्या ठिकाणी परिणाम होतो, वेगवेगळा त्या आकार त्या ठिकाणी होतात. पुन्हा अपक्षयते. तिशीच्या नंतर काय होतं? अपक्षयते. अहो अगं बाया 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 उठायला लागलं ना, गुडघा दुखतो, हे दुखतं, ते दुखतं. का हो? एकदम झालं का? नाही. हळूहळू हळूहळू या इंद्रियांची शक्ती क्षीण होत चालली. अपक्षयते, अपक्षयते. एक लक्षात ठेवा, शेवटची अवस्था आहे नश्यते. नष्ट होणार आहे. तुमचं काय आणि माझं काय, सगळ्यांचं. आणि हा मृत्यू लोकच आहे या ठिकाणी. त्या शरीराला शेवटची अवस्था आहे या ठिकाणी नश्यते. भगवंत सांगतात, अरे देहाचा नाश होईल म्हणून या ठिकाणी तू शोक करतोस का? अरे हे जे देह आहे ना, ते देह तो कसा आहे? आणि शरीर जात अघवे, हे नाशवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे. देह जाईल जाईल, देह जाईल जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल जाईल, देह जाईल जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल जाईल, देह जाईल जाईल, यासी काळ बा खाईल, यासी काळ बा खाईल, खाईल, यासी काळ बा खाईल, 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 यासी काळ बा काळ बा
देह नाशवंत आहे, या देहाच्या ठिकाणी आसक्ती न ठेवता तू काय कर, आता युद्ध कर, असं भगवंत या ठिकाणी सांगतात. भगवंत या ठिकाणी सांगतात, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोस्तत्त्वदर्शिभिः. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ह्या उपाधी आहेत, हे तुमचं शरीर, हे तुमचं शरीर, हे तुमचं शरीर, ह्या ठिकाणी खांब आहे, ही मंदिर आहे, हे सगळं वस्तू आहेत, ह्या सगळ्या उपाधी आहेत. जड आहेत, चेतन आहेत, कुत्रा आहे, मांजर आहे, बैल आहे, गाय आहे, ह्या सगळ्या उपाधी आहेत. पण या उपाधी माझी गुप्त, सर्वाघटी राम देहादी एक, चैतन्य असे सर्वगत. हा चैतन्य म्हणजे परमात्मा या ठिकाणी सगळ्या उपाधीमध्ये भरलेला आहे. परंतु तत्वज्ञ संत या ठिकाणी त्या उपाधीला न पाहता फक्त त्या चैतन्याला म्हणजे त्या परमात्म्याला त्या ठिकाणी पाहतात. इथे विवेकाचा खूप सुंदर विचार माऊलीने या ठिकाणी सांगितलाय. पहा की का भूस बीज एकवट, उपणता राहे घनवट, उडे ते फलकट जाणो आले. एक लक्षात घ्या बरं का, भगवान परमात्मा सर्वत्र भरलेला आहे, व्यापक आहे, पण तो आपल्याला का दिसत नाही? कारण अंतःकरणाची तेवढी आपल्याला भूमिका नाही आहे. माझ्या नाथ महाराजांना गाढवामध्ये परमात्मा त्या ठिकाणी दिसला, तसा परमात्मा या ठिकाणी सर्वत्र दिसणं याला समदृष्टी असं म्हटलंय. पुढे याचं चिंतन आपल्याला पुढे येणारच आहे. सर्वत्र परमात्म्याची दृष्टी या ठिकाणी होणं, आणि ती दृष्टी फक्त या ठिकाणी संतांना असते. मग इथे आपण जर पाहिलं तर हा विवेक इथे आम्ही जर पाहिलं तर आपल्याला इथे करायचा आहे. पहा, का भूस बीज एकवट, उपणता राहे घनवट, उडे ते फलकट जाणो आले. माऊली या ठिकाणी खाली ओवी लिहितात. पहा याची, शेतकरी मंडळी सगळेजण काय की आपण काय करतो, बाजरी ज्वारी त्या ठिकाणी पेरतो, पेरल्यानंतर कणसं येतात, कणसं आपण आणतो, आणल्यानंतर काय करतात, मी आत्ताचं नाही सांगत बरं का, जुनं सांगतो खळ्यातलं, आत्ता मशीनमधलं नाही सांगत. ती कणसं सगळी खळ्यामध्ये आणतो, आणल्यानंतर काय करतो, ती बैल त्याच्यावरती फिरवतो. नंतर त्या कणसामध्ये काय असतं की ते भूस आणि बीज हे एकवट झालेलं असतं, म्हणजे एकत्र झालेलं असतं, चिटकलेलं असतं त्या ठिकाणी. आणि ते बैल त्या ठिकाणी फिरवल्यानंतर काय होतं, ते वेगवेगळं होतं बरं का, भूस आणि दाणा वेगवेगळं होतं. मग काय होतं, मग ती 3 पायाची तिपई असते, हे कसं स्टँड आहे तसं ती तिपई असते, त्याच्यावरती तो पुरुष त्या ठिकाणी उभा राहतो आणि ते उपणायचं काम करतो. उपणता राहे घनवट माऊली या ठिकाणी म्हणतात. आणि उपणल्यानंतर काय होतं की ते दाणे दाणे त्या ठिकाणी खाली पडतात आणि भुसा भुसा काय होतो त्या ठिकाणी असा लांब त्या ठिकाणी पडतो. मग आपण काय करतो, सगळा भुसा 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 असा एकत्र करतो आणि सगळा भुसा घरामध्ये आणतो आणि दाणे टाकून देतो. हा ऐकते का तुम्ही? झोपले नाही ना, म्हणजे जागे की नाही? अहो खरंच आपण भुसाच आणतोय, आपण या परमात्म्याला प्राप्त करतच नाही. हे सगळं नातू मुलगा हे का नाही, ही सगळं चिरचिर पिरपिर, घरातला पैसा धन, हे सगळा भुसा आहे, सगळा भुसा आहे. आणि तोच भुसा आपण याच्या आत भरायचं काम करतो, बाकी काही नाही. इथे माऊली या ठिकाणी खूप सुंदर सांगतात. पहा, तैसे विचारता निरसले, ते प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले प्राणियांसी ज्ञानियांसी. या ठिकाणी सर्वत्र परमात्मा भरलेला आहे. मग इथे माऊली सांगतात तैसे विचारता निरसले. विचार केल्यानंतर आपल्याला कळतं की संसार फलकट आहे. महाराजांनी मगाशी प्रमाण दिलं की फलकट तो संसार येथे सार भगवंत. काय आपल्याला लक्षात येतं की संसार फलकट आहे. खरं आहे का? आता माऊलीच्या मंदिरामध्ये बोला, खरं खरं बोला, संसार फलकट खरा आहे का खोटा आहे?
बोला बोला, घाबरून मोठ्याने बोला जरा, असं मला ऐकू द्या, कानात ऐकू द्या, मला माझी झोप जाऊ द्या. आहे का खरा? हा, मग संसारामध्ये फल आहे का फजिती हो? हा, फजिती आहे. म्हणून इथं म्हटलं पहा की फजिती विना संसार नाही, है की नाही, आणि फलाविना परमार्थ नाही. मग माणसानं फजितीच्या मागं जावं का फलाच्या मागं जावं? बोला बोला बोला, घाबरू नका, बोला. हा, फलाच्या मागं जायचं नक्की. मग आता सप्ताह संपल्यानंतर नेवासामध्ये राहायचं का आळंदीत राहायचं का पंढरपूरला जायचं का घरी जायचं? तुम्ही आळंदीत असता, बरं ठीक आहे, मग तुम्हाला सोडून बाकी सगळे सगळे. हो ना, अरे वा, छान, भाग्य आहे. तैसे विचारता निरसले. इथं पहा, हे विचार केल्यानंतर ज्ञान हे पाहिल्यानंतर, कशासाठी ज्ञानेश्वरी पाहायची जीवनामध्ये? नुसतं पारायण करायचं. पारायण या ठिकाणी मी म्हणत नाही तुम्हाला, पारायण करणं सुद्धा श्रेष्ठ आहे. तुम्ही काहीतरी खूप पारायण केले, पुण्य केले म्हणून त्या ठिकाणी ऐकायचं भाग्य आपलं. की विचारता निरसले म्हणजे विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं, अरे बाबा, पण आता आपला विचार काय हो? आता पार सगळं गेलं ना, सगळं आहे की नाही, पुलाखालून पाणी गेलं ना, आता आपल्याला विचार करता. पण हरकत नाही बरं का, जेवढं जीवनामध्ये शिल्लक राहिलेलं ना, पण आता एकच करायचं काय, की आता मात्र विचार करताना पक्काच विचार करायचा. आता मात्र संसार खरा, बोलावर कमी बोलला नाही, आता संसार खरा, काही बोललेच नाही इकडं मागचे, आता संसार खरा नाही. माऊली सांगतात बरं का, तैसे विचारता निरसले ते प्रपंचू सहज सांडवले. सहज विचार केला की सांडारे खरा नाही या प्रपंच. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी यांसी. मग काय उरतं शिल्लक? हे जर सांडलं तर या ठिकाणी उरतं मात्र या ठिकाणी तो परमात्माच या ठिकाणी शिल्लक राहतो. आणि जीवनामध्ये या ठिकाणी जर काय असेल तर तो फक्त परमात्माच या ठिकाणी आहे. कारण संसारामधलं तुम्ही सुख पहा, खरंच सुख नाही आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. दिसण्यापुरतं सुख आहे, दिसण्यापुरतं. एकदा काय झालं, एक शेठजी असे पैसे मोजत होते, पैशाचा ढीग पडलेला होता आणि त्या दिवाणखान्यामध्ये आपल्या हॉलमध्ये पैसे मोजत होता. आणि पूर्वी पहा तुम्ही असे आरसे लावायचे, काचेचे आरसा असं लावलेलं असायचे घराच्यावरती. आणि तेवढ्यात काय झालं, भिकारी त्या ठिकाणी आला. भिकारी आल्यानंतर शेठजीला म्हणू लागला, अहो शेठजी 1 रुपया द्या ना. चल म्हणजे शेठजी म्हणला, चल थांबू नको, चल मला गेट आउट म्हणलं, चल पळ. शेठजी महाचिंगूस असतं, कोणाला ते 1ही रुपया देत नाही बरं का, चिंगट तो चा पळ. पण तो भिकारी मात्र कसा आहे, तो असा भिकारी म्हणजे भिकारीच असतात ते. तू काही जायला तयार नाही. तो पुन्हा सारखं म्हणू लागला, शेठजी 1 रुपया द्या, 1 रुपया द्या, 1 रुपया द्या, 1 रुपया द्या. शेठजी हुशार होते. ते म्हणले, एक काम कर, या आरसा दिसतो का? म्हटलं दिसतो. या आरशात पैसे दिसतात का? तो म्हटला दिसतात, सगळं दिसतात. म्हटलं 10च्या नोट आहे, 1च्या नोट आहे, चिल्लर आहे, सगळं दिसतंय म्हटलं मला. म्हटलं एक काम कर, त्या आरशातले पैसे सगळे घेऊन जा म्हटलं. काय म्हटलं? आरशातले सगळे पैसे घेऊन जा. आता आरशातले पैसे दिसायलाय काय आपल्याला खर्चायलाय? दिसायलाय. संसारातलं सुख दिसायलाय का? फक्त ह्या ठिकाणी दिसायला बरं का. या ठिकाणी संसारामध्ये सुख नाही. सुख मात्र कुठं असेल तर ते परमात्म्याकडे, कारण परमात्माच या ठिकाणी सुखरूप आहे. कारण सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो, असा भगवान परमात्मा या ठिकाणी सुखरूप आहे. अर्जुनाला या ठिकाणी भगवंत सांगतात की बाबा रे, हे शरीर नाशवंत आहे, हे सगळं जीवनामधलं हे सगळं आसार आहे, तू या ठिकाणी धनुष्य घे आणि मात्र या ठिकाणी युद्ध कर. पुन्हा तिसऱ्या प्रश्नाकडं भगवंत या ठिकाणी त्याला सांगतात की बाबा रे, या प्राणी मात्रांचा नाश होईल म्हणून तू या ठिकाणी शोक करतोस का रे? कारण हे प्राणी मात्र आहे, ते उत्पन्न होतात, स्थिती काही काळ राहतात आणि पुन्हा हेही या ठिकाणी नष्ट होतात. माऊली या ठिकाणी खूप सुंदर सांगतात की उपजे ते नासे, नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आपल्या घरामध्ये पूर्वी कोण होतं? पंजोबा होते, है की नाही? पंजोबा होते.
आजोबा होते, आहे की नाही? आजोबा आत्ता आहेत का? नाही काय? वडील आत्ता आहे का? नाही, ते गेले. पण नवीन आले त्या पहा या ठिकाणी आपली मुलं आली, आपले नातू आले. हे चक्र सारखं चालू आहे. उपजे ते नासे, नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. तो आजा जातो, पणजा जातो आणि त्या ठिकाणी सगळे पुन्हा नातू पंतू त्या ठिकाणी येतात. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातो पंतो तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतो तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतो तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतो तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. 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 भगवंत अर्जुनाला म्हणतात की अरे या प्राणी मात्रांचा नाश होईल म्हणून तू शोक करतोस का? तर तू शोक करू नकोस. आणि शेवटी या ठिकाणी भगवंत त्या अर्जुनाला म्हणतात की बाबा रे, या स्वधर्माचा नाश होईल म्हणून तू शोक करतोस का? आपण पहा, अर्जुन भगवंताला सांगत होता पहिल्या अध्यायामध्ये की जर मी हे युद्ध केलं तर काय होईल? पाप लागेल, अधर्म होईल, या कुळाचा संकर होईल, कुळाचा नाश होईल आणि याचं सगळं पाप मला या ठिकाणी लागेल. म्हणून अर्जुन या ठिकाणी म्हणतोय ते स्वधर्माचा नाश होईल. आणि इथे भगवंत सांगतात की स्वधर्माचा नाश होईल म्हणून तू शोक करतोस का? अरे तू त्या ठिकाणी शोक करू नकोस. कारण या क्षत्रियाला जर या ठिकाणी श्रेष्ठ जर काय असेल तर त्या ठिकाणी युद्ध करणं हेच या ठिकाणी श्रेष्ठ आहे. कारण हे युद्ध जीवनामध्ये प्राप्त होणं यासाठी खूप मोठं भाग्य त्या ठिकाणी असावं लागतं, खूप मोठं दैव या ठिकाणी असावं लागतं. आणि ते दैव त्या ठिकाणी तुला प्राप्त झालेलं आहे. आणि खूप महत्भाग्यानं हे युद्ध करण्याचं तुझ्या जीवनामध्ये इथं प्राप्त झालेलं आहे. आणि अर्जुना एक लक्षात ठेव, जर तू हे युद्ध केलं नाही ना तर मिळवलेली कीर्ती ही कीर्ती तू धुळीला मिळवशील. पूर्वजांनी जी काही कीर्ती या ठिकाणी प्राप्त केली ना ती कीर्ती तू धुळीला मिळवशील. कारण आज आपण पाहिलं तर सगळी लोक ह्या कीर्तीच्या मागे आहेत. ही प्रसिद्धी मला त्या ठिकाणी प्राप्त हो. आणि लोक इथं भगवंत माऊली या ठिकाणी सांगतात की अनेक सायास करून प्रयत्न करून ती कीर्ती त्या ठिकाणी प्राप्त करतात, परंतु तुला अनायासेनं त्या ठिकाणी ती प्राप्त होणार आहे. आणि त्या कीर्तीला तू मुक्तोस. आणि जर का तू या ठिकाणी ते युद्ध केलं नाही तर तू ते अपकीर्तीला या ठिकाणी प्राप्त होशील. असा अनेक प्रकारचा उपदेश भगवंत या ठिकाणी करतात. पहिला तात्विक दृष्टीनं उपदेश आपण या ठिकाणी पाहिला, नंतर व्यावहारिक दृष्टीने या ठिकाणी उपदेश या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला आहे. आणि सामाजिक दृष्टीने सुद्धा हा उपदेश भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आता पुढे भगवंत या ठिकाणी अर्जुनाला इथे सांगणार आहेत धर्माच्या विषयीचा विचार, स्वधर्माच्या विषयीचा विचार. त्यानंतर या युद्ध करण्यासाठी स्वधर्म या ठिकाणी कसं योग्य आहे, प्रत्येकानं कसा स्वधर्म करावं, आपल्याला सुद्धा प्रत्येकाला स्वधर्म काय काय आहे माऊलींनी या ठिकाणी सगळं सांगितलेलं आहे. आणि हे कर्म कसं करायचं, ते निष्काम करायचं आहे, अंतःकरणामध्ये कोणतेही कामना करायची नाही. आणि हे कर्म मी करतोय हे अहंकार त्या ठिकाणी धारण करायचं नाही. ते कर्म मी भगवंतासाठी करतोय आणि केलेलं कर्म त्या भगवंताला अर्पण करायचं आहे. हा सगळा निष्काम कर्माचा भाग आपल्याला उद्याच्या चिंतनामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. आजची या ठिकाणी दुसऱ्या सत्राची कथा इथेच या ठिकाणी विराम घेते. आता या ठिकाणी भजन होईल. सर्वांनी जोरात टाळी वाजून भजन म्हणायचं आहे. नंतर 1 मिनिट. मगाशी श्री हरितीपान मोहन महाराज महाजन
माऊलींचे पूजेचे आजचे मानकरी होते, तर आपण विसरून गेलो. तर आता महाराजांनी पूजा करावी माऊलींची ग्रंथाची. अच्छा, आज माऊलीचं आपण बघा विसरलो त्या विसरलो भागामध्ये. पण डायरेक्ट भजन चालू केलं. चला. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री हाताने टाळी मुखाने नाम. ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. सर्वांनी जोरात टाळी वाजवून भजन म्हणा. श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव 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 श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. हरे श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 कुंडलीकवरदारी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे हे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मद द्यावे पसाये दानहे. जे कळांची वैकंठी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परी पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो.
विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते राहो, प्राणी जात वर्षल सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्थ भूमंडळी भेटतो या भूता, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नितिनी लोकी, भजितो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजीवी विशेष लोकी, दृष्टा दृष्ट विजय होवावे जे, एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो, होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया पुंडलिक कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री सद्गुरु साखरेजी महाराज की, श्री गुरु थोरात महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमः पार्वती पते हर 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 महादेव। धर्म की जय हो, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, विश्व का कल्याण हो। हर हर महादेव। घोषणा द्यायची बरं का, जय श्रीराम, जय श्रीराम। एकदम थांबा थांबा, मध्ये विक्षेप नाही का, आवाज नाही आला बरं का, काहीतरी असा नेवासात आवाज गेला पाहिजे बरं का। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान। आता सर्वांनी 7 दिवस असा मसाला कुटायचा सगळा आहे की नाही, सकाळी काकडा हे ते पारायण, देह जाओ अथवा राहो आहे की नाही, हे शरीर जात अगवे नाशवंत स्वभावे, म्हणून तुवा जंजावे पंडुकुमार।